प्रार्थना, कितने इन्फ्लुएंसर्स थे? 5 इन्फ्लुएंसर्स। तो करना क्या इन इन्फ्लुएंसर्स का? यार बहुत परेशान करते, हंसा हंसा के, रील्स फॉरवर्ड कर करके, फॉलो करो करके, यहाँ वहाँ स्टोरीज भेज के, कुछ करना पड़ेगा इनका। कुछ करना पड़ेगा। तंग तो बहुत किया इन लोगों ने, नहीं? तो क्यों ना इन्हें कुछ लॉकडाउन में तो पनिशमेंट बहुत दी जाए? तंग किया है। क्यों ना इन्हें कुछ पनिशमेंट दी जाए? हाँ, दे दो दे देना। चलो तो इन्हें कुछ क्वेश्चन पूछते हैं जनरल नॉलेज के। ठीक है, कंटेंट क्रिएशन तो हमने इनका देख ही लिया है, अब हम देखते हैं इनके पास नॉलेज कितनी है। तो सोच ले, सब आलिया रेडी हो भट्ट ना? जैसा स्कैंडल हो जाएगा। Okay, so Alia be Bhai, ready Guys, for I the just scandal, found out guys. I'm really busy. See you later. तुम लोगों ने बहुत अच्छे से हम लोगों को लॉकडाऊन में एंटरटेन किया है. तर तुम्ही सगळ्यांचे रील्स आम्ही फॉरवर्ड करतच असतो. मग ते साक्षीची सुखकर्ता दुःखहर्ताची रील असो किंवा नेहाच्या रोस्टिंग वाल्या ज्या ती आमची मनची बात असती सगळी, जी नेहा बोलते की यार आम्हाला बोलायचंय बट वी डोंट हॅव गट्स टू डू दॅट. सो आम्ही जस्ट तिच्या रील्स थ्रू ते एक्सप्रेस करत असतो. परत अनुष्का तुझी ती वाली रील होती शॉर्ट ड्रेसेस अँड इंडियन्स वाली, अँड ओ माय गॉड ते एक्सप्रेशन्स एवढे ॲक्युरेट होते. लाईक वी हॅव फॉरवर्डेड इट टू ऑल, लाईक लिटरली ऑल. आणि मयुरेशनी एक चुकीचं केलंय की त्यांनी या IPL च्या सीझन मध्ये खूप भांडणं लावली आहेत. लिटरली त्यांनी भांडणं लावली आहेत CSK आणि मुंबईमध्ये. ते म्हणजे कंटेंटचा त्यांनी वापर भांडणं लावण्यात केला. सो ही तारीफची गोष्ट नाहीये, पण ठीक आहे, आता ते IPL कॅन्सल झालंय, सो ते मॅटर करत नाही. बट स्टील. आणि सिद्धार्थ, मी जस्ट तुझे जेव्हा रील्स पाहत होते ना, आय एम लाईक मला मग कळालं की एक्झॅक्टली तुझे फिमेल फॉलोअर्स इतके जास्त का आहेत, कारण की तू एक्सप्रेशन्सनीच गेम अर्धा जिंकून जातो. त्यामुळे त्यात काही आम्हाला डाऊट नाहीये. सो लाईक आय हॅव समवन टू स्टॉक ॲट 3 AM इन द नाईट राईट नाव, I can say. My. That was hot. पानी Abhi was blushing right now. So starting with the first question, की तुम्ही लाईफ मध्ये सगळ्यात मोठा लोचा केलेला कोणता होता? आणि सिन्स मयुरेश तू ऑलरेडी सांगितलेस तू खूप सारा लोचा केलास, सो आय पास दिस क्वेश्चन टू नेहा. कोण करताय, कोण स्टार्ट? मी थांबलीये, कोण स्टार्ट करताय? कर तूच कर. ओके सो लोचा दररोज करते मी, म्हणजे रोजचाच लोचा असतो आणि ते लोचे करून करूनच मला कॉन्टेंट मिळालाय. बेसिकली जेव्हा मी रोस्ट करते तर त्यावेळेला कधी कधी असं होतं की ते माझ्यासोबत पण झालेलं असतं किंवा मी स्वतः ते तसं काहीतरी केलेलं असतं आधी आयुष्यात. आणि बेसिकली रोस्टचे व्हिडिओ असं मी डोक्यात धरून काही केलं नव्हतं, पण आता मला सगळेजण म्हणायला लागलेत की तू रोस्ट कॉन्टेंट करतेस, तर तोच आयुष्यातला सध्याचा सगळ्यात मोठा लोचा झालाय की सगळ्यांना असं वाटतं की मी फक्त रोस्ट कॉन्टेंट करते. आणि बाकी तर शाळेत लोचा केलाय, कॉलेजमध्ये केलाय, घरात तर रोजच चालू असतो. त्याच्यावरून बऱ्याचदा म्हणजे रोजच घरात पण शिव्या खाल्ल्या आहेत. असा स्पेसिफिक कोणता नाहीये, पण डेली लाईफ मधले खूप लोचे केलेले आहेत. का गायब झालात सगळे? मला एकटा मयुरेश दिसतोय आणि तोही खाली मान घालून बसलाय. अरे तू स्लाइड कर, आमच्या सगळ्यांचे तोंड दिसतील तुला. हो अच्छा, असं दिसतं का? हे नव्हतं. आणि ना विचार करते ग्रुपच्या लेवल पर्यंत शेअर करायचं. हा तर मला सगळे दिसते. कसं दिसतं ते फोनवरती? सगळे कशा दिसतात? स्लाइड कर, स्वाईप राईट. आपल्याला स्वाईप अप बोलायची सवय चारच लोक दिसतात ना, आपण प्रूफ दॅट की ऑनलाईन लेक्चर्स मध्ये तुम्ही अटेंटिव्ह नसता. आमचं गरिबांचं गुगल मीट वरती होतं बरं का, मग काय झूम वगैरे वरती होत नाही. अरे एकाने बोला, काहीच कळत नाहीये कोण बोलतंय. दिस इज कॉल्ड लोचा ऍक्च्युली. यार असं नाही, मी कॉलेजमध्ये आणि हॉस्टेलमध्ये बरेच लोचे केलेले. म्हणजे असं आमची वॉर्डन असायची आणि आमचा 9 वाजताचा कर्फ्यू असायचा आणि मग सगळ्यांना जायचं असतं पार्टी वगैरे करायला.
सो आणि आमच्या इकडे असं कॉन्सेप्ट होती की युअर मॉम हॅज टू कॉल द वॉर्डन अँड टेक एन एक्सटेन्शन ऑफ द टाइम पिरियड. म्हणजे आता कुठेही गेलो, पुण्यात वगैरे होते मी, सो असं 12च्या आधी, 12-1च्या आधी कोणी यायचं नाही. सो मॉमला कॉल केला आणि सांगितलं की प्लीज वॉर्डनशी बोल आणि असं सगळं. मी 11 वाजता येईन वगैरे असं काहीतरी सांगितलं. आणि आम्ही सगळे गेलो आणि सगळे सिनियर्स वगैरे होते. सो द काइंड ऑफ असे फुल ऑन छान पार्टीज वगैरे केल्या. आणि मग आम्ही 4घी फुल तल्ली होऊन हॉस्टेल आलो. आणि आल्यानंतर वॉर्डनकडे जाऊन अटेंडन्सची सही करायची असते की तुम्ही आला आहात. सो आय रिमेंबर स्टँडिंग असं फुल अटेन्शन मध्ये, म्हणजे माझं ऑल माय न्यूरॉन्स टुगेदर, आणि आय वॉज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द वॉर्डन एकदम स्ट्रेट. आणि जशी मी त्या रूमच्या बाहेर पडले ना, तशी मी सगळेजण ओकले असेल कुठेतरी. बट आय वॉज लाईक नाही, ठीक आहे, तेवढंच. हॉस्टेल लाईफ कधी प्रॉपर लोचा एक्सपिरियन्स एक्सप्लेन. अजून पण खूप आहेत, पण मी सांगणार नाही आता. सेन्सरशिप. कंटेंट फाइंड करा आता याच लोचांमधून. कंटेंट. हो राईट, नाईस आयडिया. सिद्धार्थ, मला तुझा लोचा आठवतोय. Siddharth, pay Pratna some amount of money for your content ideas. Sure. Okay, so मयूरेश, आपने तो ऑलरेडी बता ही दिए आपके हाँ। लोचे, तो क्यों ना एक ब्रीफ हाँ, डिस्कशन हो जाए आपके लोचों के ऊपर. ब्रीफ तर माझं माहित चालू आहे. हाँ. तर मग शाळेत आमचा म्हणजे आमची शाळा असं 8 तास वगैरे असायची. तर मग लास्टचा ज्याला ब्रेक असायचा लॉंग रिसेस, त्यानंतर बसायला खूप कंटाळा यायचा लेक्चर्सला. तर मग मी काय करायचो की मित्र एक माझ्या सही करण्यामध्ये एक्सपर्ट होता, तर त्याच्याकडून प्रिन्सिपलची सही करून घ्यायचो आणि मग मी घरी निघून जायचो. आणि मग घरी बोलायचं मम्मीला की शाळेतून लवकर सोडलं आम्हाला. सो मग असं करत राहायचो. आणि मग एकदा टीचरनी पकडलं क्लासमध्ये की मयूरच जातो कुठे लंच ब्रेक नंतर. मला तर सांगून नाही जात, त्याच्या घरी पण काय माहिती आहे की नाही माहिती नाही. तर मग प्रिन्सिपलनी बोलवलेलं, मग जास्त काय नाही, मग बोचे वगैरे सुचवले घरी आणि मग त्यापासून बंद केले. अरे बिंदास जायचो मी. आणि आगीशी खेळायला खूप आवडतं मला. आगीशी पण खूप मस्ती केली. म्हणजे इकडे तिकडे आग लावणं, म्हणजे जसं बोलण्याने नाही, असं माचीस वगैरे असं. बाकी बिचिंग वगैरे नाही करत तसं. तसं ते माचीस. कंटेंट मध्ये तो टॉपिक गर्ल्सचा आहे बिचिंगचा, तुमचा नाहीये. हा बरोबर. तर मला जसं आग लावायला आवडायचं. साक्षीने आपण वेगळी मीठ घेऊया मला वाटत याच्यानंतर. त्यांचं आता ते लोक रेडी होतात त्यांच्या आपल्याला आतमध्ये कॉन्टेंट सगळं भेटला, आता तुम्हाला हो, Instaला तुला मेसेज करते. ओके. आय थिंक वी moving शुड टेक on नेक्स्ट to- क्वेश्चन. लोचे बारा I agree. खूपच lame येतोय आपण. लोकांना कळलं आपण खूप लेम होतो. असली वाले लोचे तो मी आणि drunk night सिद्धार्थ पे बाहर आते एका हैं. कॉलेजमध्ये होतो. मी आणि सिद्धार्थ एकाच कॉलेजमध्ये होतो आणि माझ्या समोर एक लोचा झालेला होता. लाईक तो माझा नव्हता, त्यात इन्व्हॉल्ड सिद्धार्थ होता. आणि आम्ही कॉलेजमध्ये होतो 11th आणि गॅदरिंग होतं. आणि आमच्यामध्ये एक असते ना, एक अशी मुलगी असते ग्रुपमध्ये की जी एक्सायटेड असते, सुपर एक्सायटेड की हा आपण गॅदरिंग आहे, डान्स वगैरे बसवायचा. तर त्या टाईपची एक मुलगी होती आणि तिने डान्स वगैरे बसवला होता. आणि सिद्धार्थ आणि आम्ही सगळेच, म्हणजे आम्ही डान्समध्ये पण होतो, आम्ही सगळे जायचो तिच्या घरी आणि तिथे प्रॅक्टिस वगैरे चालायची. मग नंतर त्या मुलीने असे सॉंग्स मिक्स केले होते आणि त्याच्यामध्ये लास्टला काहीतरी गरबा वगैरे ठेवला होता. तर मग गरबा वगैरे असं ठेवलं होतं त्या मुलीने. आणि सिद्धार्थ आणि आमचा अजून एक मित्र होता प्रफुल्ल, तर त्या दोघांना ते करण्यात काडी मात्रही इंटरेस्ट नव्हता, पण तरी ते करत होते आधी कमिट केल्यामुळे. आणि नंतर असा एक दिवस आला की ज्या दिवशी ठरवलं की आता आपण ड्रेपरी घ्यायची. नाही एक सेकंड ड्रेपरी घ्यायची म्हणून हे लोक गेले तिकडे. हा, तर तो डान्स म्हणजे मला खरंच करायची इच्छा नव्हती, पण प्रफुल्ल जो होता तर त्याला त्या डान्स ग्रुप मधली एक मुलगी आवडत होती. तर मग म्हणून मी प्रफुल्ल साठी तिथे जात होतो की अच्छा ठीक आहे, म्हणजे करूया डान्स. आणि असं झालं की त्या डान्ससाठी खूप चांगली आणि महागडी ड्रेपरी लागणार होती. सो आम्ही टिल देन ओके होतो की यार ठीक आहे, असं डान्स करायचं तर करूया. पण जेव्हा आम्हाला कळलं की यार इथे 1000-1500 रुपयाची ड्रेपरी वापरायची आहे, तर मग असं आम्ही गेलो त्या दुकानात
आणि ती मुलगी तिथे ड्रेपरीची ऑर्डर वगैरे करते आमच्या साईजेस वगैरे घेऊन, आणि आम्ही तिकडून पळत गेलो लिटरली. तिची आई असे पण होती पळतात ना सोबत. रोडवर असे पळतात ना, आणि ती आमच्या मागे पळती, अरे थांबा थांबा थांबा, आणि आम्ही नाही, पळत सुटलो की नाही, थांबायचंच नाहीये इकडे, असं झालं. आणि हे ते म्हणजे खूप कोण एम्बॅरेसिंग करतं? हे होतं. लिटरली रोडवरून पळत सुटले होते आणि त्यांच्या मागून ती मुलगी आणि तिची आई पण सोबत होती. म्हणजे ह्यांनी असं आणि- सांगितलं नाही की नाही यार नाही करायचं किंवा काही, हे लिटरली असे पळत सुटले होते. तर तो असा एक डोळ्यांसमोर झालेला आमच्या दोघांचा कॉमन लोचा होता. हो हो, थँक्यू. हे आठवला. आणि अजून एक मला आठवला, लाईक स्कूल डेज मधला होता तो, की ते जे ई लर्निंग वगैरे आलेलं ना, जेव्हा आपण जस्ट पास आउट होणार होतो तेव्हा ते आलं होतं. सो ई लर्निंगच्या कीज माझ्याकडे असायच्या, प्रत्येक क्लासरूम मध्ये एक एक असायचं. तर त्या कीज माझ्याकडे असायच्या, आणि मी स्कूलमध्ये जाताना एक आयपॉड असायचा ऍपलचा, ज्यावर आपण गेम्स वगैरे सगळं खेळू शकायचो. तो लाईक तो फोन सारखाच असायचा, तर तसा असायचा तो. आणि तो मी घेऊन जायचो स्कूलमध्ये नेहमी. आणि असं झालं की एक दिवशी त्या ज्या स्पीकर्सच्या वायर्स असतात, तर त्या मी काढून माझ्या आयपॉडला कनेक्ट केल्या आणि ढिच्चिक मराठी गाणी वाजवली होती. पण म्हणजे ते कोणी केलं हे कळलं नाही. आम्ही अख्खे नाचलेलो, सगळे क्लासमध्ये धिंगाणा केलेला. ते कुणी केलं हे कळलं नाही, पण माझ्याकडून चाव्या घेतल्या गेल्या. Those were the days. आता सगळं झूम कॉलवरतीच हे असतं, म्यूट काढा, म्यूट हे करा, त्यातच जातो पूर्ण तरी ऑनलाईन. Actually, आणि हा मयुरेश ते म्हंटला ना की असं म्हणजे आग लावतो, म्हणजे आग लावायचं वगैरे काडी पेटीने. तर मी आणि माझी एक मैत्रीण होती शाळेमध्ये, तर आम्ही बॅक बेंचर्स होतो. म्हणजे मी ऍक्च्युली बॅक बेंचर पण नव्हते, मी अशी फिरत असायचे वर्गामध्ये. तर आम्ही दोघींनी मिळून एकदा म्हणजे आय डोंट नो हे सांगणं कितपत बरोबर आहे, मी नालायक नाहीये, आधीच क्लिअर करतेय. तर एकदा आम्ही दोन मुलींची भांडणं लागली होती ऑलरेडी, आणि आम्ही प्रचंड बोर झालो होतो, खूप बोर झालो होतो. आणि आम्ही अजून आग टाकली त्याच्यामध्ये की अरे असं बोलली, आम्ही नसतं ऐकून घेतलं, हे काय ऐकून घेतेय तू वगैरे असं. आणि मग नंतर त्याची अशी भांडणं खूप हाईटला गेली, आणि मग आम्ही असं की ही तर कानाखालीच दिली असती वगैरे. आणि लिटरली त्यावेळेला असं झालं की त्यातल्या एका मुलीने कानाखाली दिली दुसऱ्या मुलीच्या, आणि आम्ही दोघी हसत होतो. म्हणजे हा खूप नालायक पण आहे, हा एक्सटेंड लेवलचा, पण हो केला होता मी असे बरेच सारे केले आहेत आधी, आणि त्यातूनच मला कॉन्टेंट खरं तर सापडतो. असे सगळे नाही सांगता येणार मला, नाही तर माझी एवढी पण नाही राहणार इज्जत. अरे मी पण नालायक नाही, पण मी पण खूप असं ब्रेकअप्स करत आहे. माझ्याकडे कुठची मुलगी आली ना रडत की असं हा मुलगा असं अगदी मला ब्रेकअप ब्रेकअप एवढंच म्हणते मी. ओके, सो कमिंग टू लव्ह लाईफ, अशी कोणती तुमच्या सगळ्यांची रील आहे जी तुमच्या लव्ह लाईफला फार रिलेट करते, अपार्ट फ्रॉम द फॅक्ट की तुम्हाला खूप सारे डीएम्स येत असतात, तुमच्या स्टोरीज मध्ये असे भरभरून प्रपोजल्स येत असतात गर्ल्स आणि बॉईजचे, आणि हा म्हणजे नॅस्टी कमेंट्स तर येतातच, पण स्पीकिंग अबाउट स्पेसिफिकली अबाउट युअर लव्ह लाईफ, सो कोणती रील रिलेट करेल? मला तर मी ऍज अ मॉम वाली होईल खूप जास्त. स्टार्टिंग मी बोला की जाऊ नको सारखं टॉक्सिक एक्सकडे, तरी पण तू जातेस, ते मीच आहे आणि मीच मलाच बोलते, ते मी सारखं रोज बोलते मी. तर ती मी स्वतः एकदम रिलेटेबल होती, मला माझे शब्द होती ती, फक्त मी ऍज अ मॉम म्हणून बोलली ते फक्त. सो ती वाली तर खूपच रिलेटेबल होईल मला माझ्यासाठी. बाकी त्यांची रील बोललाच जरा. हो ना, विचारात पडले. बाय द वे माझी आणि मयुरेशची पण खूप जास्त रिलेटेबल होती. बेस्ट फ्रेंड वाली ना, बेस्ट फ्रेंड वाली. बेस्ट फ्रेंडला माझ्यासोबत तर झालं पण आहे की बेस्ट फ्रेंडला कॉल केला आणि बेस्ट फ्रेंड बोलतो अरे उसको छोड मेरे पास. 90% होतच असं की बेस्ट फ्रेंडला क्रश असतो आणि तो पेटवा पेटवी करत असतो. घर घर की कहाणी छोड देगा तेरे को, ये वो असंच असतं. पण मयुरेश, तू नेमका त्यातला बेस्ट फ्रेंड आहेस का तू बॉयफ्रेंड आहेस? तो युनिव्हर्सल बेस्ट फ्रेंड बनलेला ऍक्च्युली. हो, आतासाठी तर तेच आहे. लव्ह लाईफ तर पूर्ण ड्राय आहे, बट ठीक आहे, कधी ना कधी तरी सगळ्यांचं ब्रेकअप लॉकडाऊन मध्ये झालंय.
हो 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 हो. अरे बाबा हे कट करा प्लीज, युट्यूबवर टाकते तर प्लीज कट करा. सगळ्यात माझी मम्मी पण कट करा. ते माझं ना एक रील होती जी आय गेस दॅट इज लाईक वन ऑफ द फर्स्ट रील्स दॅट एव्हर इवन रीच 100K वगैरे. आणि त्याच्यात मी असं हे होतं की मला ना असा मुलगा आवडतो दिसायला, आणि मग मी असं खूप इमॅजिन करते की ह्याच्या बरोबर गेले तर कसं होईल, आणि मग असं सगळं मी फुल माझी लव्ह लाईफ बनवते. आणि मग 2 दिवसांनी मी इतकी कंटाळते ना त्या मुलांशी की मग मी सोडून देते. नाही, इतकी मेहनत मला करू शकते का? हा, अरे इतकी मेहनत माझ्याने होणार आहे का? म्हणजे हे सगळं आधी मला असं खूप छान वाटतं, अरे नाईस. ऍक्च्युली गर्ल्सचा हाच प्रॉब्लेम असतो की तो चांगला वाटतोय का, आणि असं पण वागतोय नको आणि तोंड उघडल्यावरती किंवा काय बोलल्यावरती असं होतं हो ना. मॅन हे होतं खूपदा होतं. म्हणजे असं मुलांची तुम्ही पर्सनॅलिटी मॅटर सो बेइज्जती मच. करतायत मुलांसमोरच. हे असं गर्ल गँगचं मीटिंग नाही, इथे 2 मुलं आहेत 3 मुलं आहेत असं प्लीज करू नका. आम्ही चांगली मुलं आहेत. मयुरेश आणि सिद्धार्थ क्यूट वाटतात पण मुलींना. मी जेव्हा पण यांच्या स्टोरीज ओपन केल्या एक चॉकलेट बॉय यू आर सो क्यूट अशी करून येत असते तुमच्या दोघांकडे नेहमी. सेंड रिश्तास प्लीज. त्यांच्या कॉमेंट सेक्शन वरती कॉन्टेंट बनेल. नाही, आमच्या डीएम्स मध्ये असे नाचणारे कुत्रे किंवा नाचणारे टेडी बेअर्स असे पाठवलेले असतात, म्हणून काही अजून नसतं खास डीएम सेक्शन. अरे मला मुलं पण नाही भाव देतात, मुली पण नाही देतात, म्हणजे असं काय चाललंय आयुष्यात. तुला पाहिजे का की मुली भाव दे असं तुला? मग आता येतील याच्यानंतर येतील. नाही तू सांगितलंच नाही तर कसं येणार? शाउट आउट विथ आम्ही प्रॉपर प्रोमो बनवतो. गवारची शेंग इंटरेस्टेड इन बोथ, मग यायला आधीच स्वतःला आय गेस ऍब्सोल्युटली दारुडी डिक्लेअर केलेलं आहे, आणि मला लोकांचा लेस्बियन पण बोलणार आणि होपफुली हा व्हिडिओ तुझी वॉर्डन पण बघेल. अरे ते फक्त रिलेशनशिपचा पॉइंट जरा कट कराल तर बरं होईल. उलट त्याच्यावरच कॉन्टेंट आहे राजा, त्याच्यावरच आहे असं वाटतं मला आता. पण ऍटलीस्ट मुलींना कळेल ना की टू क्यूट यू आर अँड सिंगल ऑल्सो वगैरे वगैरे. अच्छा, असं नाही. असं एखाद्या वेळेस आयडिया नाही मिळाली तर फक्त शाहरुख खानच्या लिरिक्स वरती लिरिकल व्हिडिओ बनवला तरी मुली लगेच येतील कमेंट सेक्शन मध्ये. आइडियाज. अच्छा, तो गाइस एज इन कंटेंट क्रिएटर बहुत लोगों का ऐसा होता है कि उनको पैसा कमाना होता है, कि कोई लोग ऐसे होते हैं जिनको फेम चाहिए होता है. तो अकॉर्डिंग टू यू आपके लिए सबसे बड़ा अचीवमेंट क्या रहा एज इन कंटेंट क्रिएटर? जब मेरे को DMs आए ना, लाइक लड़कियों के आने लगे थे कि यू इंस्पायर फॉनिंग होता है अभी, एंड जब ऐसे पोस्ट डालती हूँ तो फिर बहुत लड़कियों के मैसेज आते हैं कि थोडे मी वर्कआउट स्टार्ट केलं आणि मी एवढे केजीस लूज केले. सो तेव्हा मला वाटतं की ती खूप मोठी अचीवमेंट आहे माझ्यासाठी की मी ऍटलीस्ट एखादं तरी माइंडसेट बदलू शकले. सो दॅट इज अ बिग हॉबी. लाईक फॉलोअर्स तर आता 200 वाढतात, ते रोजचं सीन आहे, बट असे जेव्हा मेसेज येतात ना तेव्हा वाटतं काहीतरी अचीव्ह केलं लाईफ मध्ये. सो हो, म्हणजे ऍक्च्युली या म्हणजे प्रेम तर मिळतच लोकांकडून असे मेसेजेस येतात की म्हणजे काही लोक असतात की थँकफुल असतात खूप जास्त की तुम्ही आज हा व्हिडिओ टाकला, याने मला खूप हेल्प झाली. किंवा काही वेळेला माझ्या रील्स मधून पण लोकांना असं होतं की हे मला बोलायचं होतं राव, पण मी बोलू नाही शकत, आणि थँक्स तू हे बोलली, आता मी हा व्हिडिओ फॉरवर्ड करते. सो ही गोष्ट होते. आणि मला टू बी फ्रँक मॉर्निंग मोटिवेशनचा माझा क्राऊड ठरलेला आहे
तो रोज माझं तेच बघण्यासाठी येतो, फक्त माझ्या अकाउंटला व्हिजिट करतो की मॉर्निंग मोटिवेशन बघायचंय म्हणून मी आलोय. आणि त्याच्या मागे माझा विचार पण खूप वेगळा होता स्टार्ट करण्याचा. आणि माझी आजी ऍक्च्युली कोविड मध्ये गेली आणि सिच्युएशन खूप जास्त निगेटिव्ह होती घरामध्ये. आणि मग मला असं वाटलं की यार, इफ आपल्याला पॉझिटिव्हिटी लागतीये तर या जगामध्ये असे किती लोक असतील की त्यांना पण पॉझिटिव्हिटीची गरज आहे. सो मग मी ते स्टार्ट केलं आणि त्यातून माझा मोटिव्ह कधीच असा नव्हता की यार व्ह्यूज मिळावेत त्याला किंवा ते फेमस व्हावं किंवा काही, पण त्यातून खरंच लोकांना खूप जास्त हेल्प होते. आणि लोक म्हणतात की खूप इझी वे मध्ये, जसं लाईक आई आणि आजी आपण लहान असताना सांगायचे गोष्ट आणि मग लास्टला त्याचं मॉरल ऑफ द स्टोरी किंवा तात्पर्य, तर त्याच्यामधून खूप लवकर समजतं. तर ते एक बेस्ट गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट की फायनान्शियल फ्रीडम मिळू शकतो इंस्टाग्रामवरून. आणि हो, हे एक्सपिरियन्स केलंय मी की एखाद्या व्यक्तीला फायनान्शियल फ्रीडम मिळू शकतो त्याच्या व्हिडिओज थ्रू. त्याला स्वतःमध्ये ग्रोथ करण्यासाठी जे काही लागतंय, गरजेचं आहे, इक्विपमेंट्स म्हणा किंवा काही महागातल्या गोष्टी असतील किंवा काही असेल, तर त्या गोष्टी तो स्वतःच्या जीवावरती कमवू शकतो इंस्टाग्राम मधून. आणि बाकी प्रेम म्हणा किंवा फेम म्हणा, ते तर इव्हेंच्युअली मिळतच जातं, पण एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण माणसाचं खूप सुधारू शकतं इफ इंस्टाग्राम तेवढं सिरियसली घेतलं तर. सो म्हणजे हे नेहाचं शेवटचं पॉईंट आहे, दॅट इज ऑल्सो ट्रू. म्हणजे आय हॅवंट एक्सपिरियन्स इतकं बिकॉज आय एम नॉट दॅट बिग येट, बट सो आता इफ आय एम नॉट फायनान्शियली केपेबल इनफ टू बाय इवन बेसिक इक्विपमेंट नव्हते माझ्याकडे आधी, अँड देन आफ्टर डुईंग अ लिटल बिट ऑफ इंस्टाग्राम माझ्याकडे ॲटलीस्ट आता बेसिक जे मला रेकॉर्ड करायला लागतं या फिर असं हे सगळं मिळालं. बट मोर देन दॅट आय हॅव ऑलवेज पुट अप अ लॉट ऑफ कॉन्ट्रोवर्शियल पॉलिटिकल कॉन्टेंट. म्हणजे मी खूपदा मधून असं थोडंसं पॉलिटिकल कॉन्टेंट टाकते या फिर थोडंसं हे टाकते. आणि आय रिमेंबर की हाथरस रेप केस नंतर मी एक व्हिडिओ बनवलेला आणि हॅड पुट अप माय ओपिनियन्स ऑन द पॉइंट. आणि त्याच्यानंतर मला इतक्या सगळ्या मुलींचं आणि मुलांचं पण डीएम्स आलेले. तर मुलींचे तर येतात अशा गोष्टींवरती की थँक्यू फॉर सेईंग इट ऑन बिहाफ ऑफ अस. आम्ही तुझा व्हिडिओ शेअर केला आणि आम्हाला जे बोलायचं होतं ते आम्ही तुझ्या थ्रू बोललो. बट द मोस्ट इम्पॉर्टंट वॉज गेटिंग डीएम्स फ्रॉम मेन. म्हणजे आय कुड ऍक्च्युली रिअलाइज की सगळेच तसा विचार नाही करत. देर आर लॉट ऑफ सपोर्टिव्ह पीपल एज वेल. आणि तेव्हा जे इंटरॅक्शन मध्ये झालं लोकांशी, और इवन ऑन द पॉलिटिकल साइड ऑफ इट जे इंटरॅक्शन झालं, और मोस्ट इम्पॉर्टंटली वॉज द फिमेल रेपच्या टाइममध्ये, ज्याच्यामध्ये आय ऍक्च्युली डिबेटेड विथ मल्टिपल पीपल हू हॅड रिप्लाइड टू दॅट. आणि सो इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन विथ समवन ऑनलाईन. पण द होल पॉइंट इज की अगर एका पण मुलाचं पण थोडंसं पण माइंडसेट चेंज केलं ना, की नाही बाबा तुला असं वाटतं पण मुलींची साईड पण अशी असते काही काही जे समजली पाहिजे. आणि सो दॅट मेक्स मी फील गुड. म्हणजे इट्स लाईक यू आर मेकिंग अ डिफरन्स इन द सोसायटी दॅट यू आर काइंड ऑफ गोइंग आउट. आणि सो आय डोंट नो, इट जस्ट इन जनरल फील्स गुड दॅट युअर ओपिनियन काइंड ऑफ मॅटर्स समवेअर. As a Siddharth, with you, what's your biggest achievement? Okay, yeah. So like on similar lines, सॉरी गवारीची शेंग, माझं नाव नाही माहित तुझं रिअल नेम. सो तिने जसं सांगितलं, सो सिमिलर लाईन्सवर माझं असं होतं की मी इनिशियली जो कंटेंट बनवत होतो, तर असं झालं की इनिशियली जेव्हा रील्स बनवत होतो, जेव्हा फॉलोअर्स वगैरे कमी होते, तर तेव्हा असं कळत होतं की एखादा जो काही कंटेंट बनवला ना, तर त्याला नेसेयर्स वगैरे भरपूर असतात. म्हणजे कोणती ना कोणती तरी गोष्ट आहे ना, कुणाला तरी खटकतेच. सो मग असं झालं की लाईक जसा रीच वाढतोय माझा, तर मग मला असं होतंय की मी लोकांपर्यंत माझा पॉइंट सांगता येतोय. म्हणजे आत्ता पण मी काही रील्स बनवतो तर काही लोकांना नाही आवडत. म्हणजे ते एक सॉफ्ट ह्युमरच असतं, पण तरीही ते लोकांना नाही आवडत. तर मग हा कुठेतरी इंटॉलरन्स आहे ना, तर तो लोकांमधून काढायचा मला तरी चान्स मिळतोय. आणि ऍज अन ऍक्टर हे मला खूप गरजेचं वाटतं, ऍज अन आर्टिस्ट, ऍज अन ऍक्टर. बिकॉज आर्टिस्ट लोकांना ना ती लिबर्टी लागते की लाईक जे काही हवंय ना ते बोलायची लिबर्टी खूप गरजेची असते त्यांना. सो मग म्हणून ती कुठेतरी हरवत चाललेली. आणि आता असं मला वाटतंय की बिंग इन्फ्लुएन्सर्स आणि इतका म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या क्राऊडला आमची मतं कळतात, तर हे छान वाटतं. आणि मग कुठेतरी त्यांना पण असं हे वाटतं की नाही, म्हणजे त्यांचा जो काही माइंडसेट होता, त्यांचा जो काही
एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दलचा इंटॉलरन्स होता तर तो कमी होतो माझ्यामुळे, असं मला वाटतं. आणि ज्यांना नाही आवडत, ज्यांचे मला डीएम्स येतात, त्यांना मी डीएम्स मध्ये पण फ्रीली एक्सप्लेन करतो जे काही माझा पॉइंट होता. आणि होपफुली ते एंडला म्हणजे बऱ्याचदा असं होतं की त्यांना नाही पटत, पण मोस्टली त्यांना पटतं जे काही पॉइंट येतो. सो तेच की जो काही पॉइंट आहे हा पटवणं, मोस्टली तरी माझा पॉइंट हा इंटॉलरन्स बद्दलचा आहे. सो तो पॉइंट पटवणं हे मला गरजेचं वाटतं आणि ते मी करतो ऍज अन ऍक्टर. सो हा, की ही माझी एक मोठी अचीवमेंट आहे की जे काही स्टिग्माज आहेत लोकांच्या मनातले ते मला काढता येतात काही रील्स मधून. बहुत हैवी था. नहीं पर ये बहुत सच है बिकॉज मैंने वो वीडियो डाला था घालीन लोटांगण वाला. मला दाखवायचं होतं की आधी आपण स्टार्ट स्लो करतो, पण घालीन लोटांगण मध्ये एवढी ताकद आहे ना की सगळ्यांना घेऊन ते एकदम फोर्सफुली लोक गातात आणि लोकांना वाटत होतं की मी मस्ती करते देवाच्या गाण्यासोबत. मला हेट कॉमेंट्स पण आलेले, बट कळतच नाही की हे असं विचार कसं करतात हे लोक. आपण असं विचार आणि मला कळत नाही ते नाश्ता करायचं किती सिंपल. आणि मुलींनी शिव्या घातल्या की लोकांना का प्रॉब्लेम होतो मला कळत नाही. मी विचार पण एकदा एक शिवी घातलेली असं पण होतं आतापर्यंत. म्हणजे मला तर माहिती पण नाही लोकांचं माहितीये का, तरीही यार पर्सनल लेवलला शिव्या घालण्यापर्यंत तर ठीक आहे, म्हणजे की आपल्या पोस्ट खाली येत आहेत, आपल्याला शिव्या देत आहेत, आपला व्हिडिओ एखादा एक्झॅक्टली. पण त्याहूनही वाईट असं होतं की जेव्हा आपण असं ग्रो करत राहतो ना, आपला व्हिडिओ घेणार, तो एखादा मीम पेज वाला त्याच्या व्हिडिओला टाकणार आणि आपल्याला जे बोलायचंय त्याचा काहीतरी चुकीचा अर्थ काढून तिथे टाकणार. काय करतात, फेक अकाउंट बनवतात आणि शिव्या देतात आणि ग्रुप बनवतात एक फेक अकाउंटचा आणि सगळे चालू होतात. बाप रे. म्हणजे आणि मग नंतर हेच लोक असतात जे टाकतात की मेंटली हॅरेस नाही करना चाहिए. बाबा तुम्ही आम्हाला करतायत ते, मग तुम्ही काय एक्सपेक्ट करता की आम्ही तुम्हाला सांगू पॉझिटिव्ह राहा आणि आम्हाला तर आपण इथे बोलायला लागलो ना की फिमेल कॉन्टेंट क्रिएटर्स ना काय काय प्रॉब्लेम्स होतात. तर दिस डिस्कशन गोना गो लॉंग अँड लॉंग अँड लॉंग अँड लॉंग. नाही हा सेम प्रॉब्लेम आहे ना, फक्त फिमेल्सला नाही होत, हा सगळ्यांनाच होतो. सेक्शुअल हॅरॅसमेंट बरं का, समटाइम्स इट गोज अ सेक्शुअल हॅरॅसमेंट. इट्स रिअली बॅड. They are like take this video down or I'll do this, I'll do that. Oh God, बोली काय बोलायचं या लोकांना यार. डीएम एक्सेप्ट करायला. आणि असे थोडे पण सेक्शुअल जोक्स टाकले ना की लगेच मुलं सुरूच होऊन जातात. म्हणजे they just start assuming that you are easy असं वगैरे करून. It's so sad. हो नाही, ती एक गोष्ट आहे. म्हणजे ऍक्च्युली त्रास मुलांना पण होतो आणि मुलींना पण होतो. पण मुलींच्या बाबतीत ही गोष्ट सगळ्यात जास्त होते की यार सेक्शुअल गोष्टींवर एकतर बोलतात मुलं, म्हणजे इतकी थरक भरून आणतात ते सगळ्या कमेंट्स मध्ये बोलत असतात. आणि सगळ्यात घाण गोष्ट ही असते की एखाद्या मुलीच्या कॅरेक्टर वरती तुम्ही काहीतरी क्वेश्चन करणं, तो व्हिडिओ बघून की जो व्हिडिओ एका फन पर्पज साठी तयार केलाय, मग त्यामध्ये मे बी शिव्या असतील किंवा काहीतरी असा म्हणतात ना की जोक मारलेला असेल डबल मिनिंग वाला, तर तो फन पर्पज साठी असं लोक घेतच नाहीत. लोक असे घेतात की म्हणजे यार चल यार ठीक आहे, आता हिने असा जोक मारला तर हिच्या सोबत आपण काहीही बोलू शकतो, हिच्याबद्दल आपण काहीही बोलू शकतो. ही गोष्ट मुलींमध्ये जास्त होते. मला वाटतं की आजकाल मुलांमध्ये पण ही गोष्ट व्हायला लागली आहे. कोणतरी अडकतंय माझ्या. आय गेस नेहा अडकते. what I mean to say is की मुलांना पण त्रास होतो, पण जो मुलांना ऍज कॉन्टेंट क्रिएटर्स त्रास होतो ना, दॅट प्लस द सेक्शुअल हॅरॅसमेंट इज व्हॉट वी फेस. म्हणजे ते तर बेसिक गोष्टी सगळं होतं आम्हाला की कॉन्टेंट तुमचा घाणेरडा आहे, यू आर नॉट फनी, यू आर नॉट दॅट. ते सगळं तर ठीक आहे, ग्रोथ होत नाहीये. Some people cannot stand that women are growing. I swear. Exactly. उगाचच काहीतरी लड़की है तो लड़की जैसे बिहेव कर, लड़के जैसे नाच मत. एक्झॅक्टली. आम्ही गणपती विसर्जन मध्ये जसं नाचतो तसंच नाचणार आम्ही. तुला काय करायचंय?
हा जो तो इंटॉलरन्स इस पे आहे ना किसी ने लोकांचा, अभी तक सैवेज रिप्लाई दिया है क्या? कोई ऐसी कमेंट याद है जिसपे सैवेज रिप्लाई दिया है तुम लोगों ने? मी तर हो मी सगळ्या मी हेट कॉमेंट्सला दिलाय. रिप्लाय करते मी खूपदा. मी प्रॉपर मी दिला. मला एक आठवतंय म्हणजे वन ऑफ इट वॉज की मला अप्पर लिप्स वरती बोलत होत्या की तुला मिशी आहे वगैरे, तर मी त्या सगळ्या मुलांना बोलते हो तुला नाहीये म्हणून माझ्यावरती जळतोस का वगैरे करून आता बोलतात की पार्लर जाओ दीदी आपके अपर लिप्स बढ़ गए, वो बोली एटलीस्ट आपको नहीं आ रहा है हमें तो आ रहा है, आप क्यों इतना फिक्र कर रहे हो, हमें करना है हम करेंगे, आपको नहीं करना है, आपको करना है. मी हे लाईन इतक्यांदा वापरली आहे ना की मी सगळ्या मुलांना हे करते आणि मग दे आले की हा सो नाईस दॅट यू टुक इट सो जॉलीली. मला बरं का काही जॉलीली वगैरे घेतलं नाहीये मी. आधी मला डीएम्स येणार काहीतरी एकदम टॉन्टिंग आणि मी रिप्लाय केला ना, बोलतो ओ मॅम बिग फॅन, यू रिप्लाइड थँक्यू मॅम. ते बोलली हे करण्यासाठी तुम्ही मला टॉन्ट मारता. कालच असं झालं, मी ना एक मीम शेअर केलेला ज्याच्यामध्ये मी स्वतःच लिहिलेला तो खूप आधी आणि मी तो रिशेअर केला की इट वॉज लाईक की एव्हरीवन इज आयदर लोनली और हॉर्नी, आय शुड स्टार्ट चार्जिंग 1000 रुपीज पर हाय. तर लगेच एक ठरकी मुलगा आला की आय एम लोनली हॉर्नी वगैरे करून बोलायला लागला. मी त्याचा सगळ्यात आधी त्याला रिप्लाय केला की काय रे तू असं काय बोलतोय, तुला कळत नाही का बहीण बिण नाही असं वगैरे करून फुल डिबेट करायला लागला. आणि ही स्टार्टेड सेइंग सॉरी, आय एम सो सॉरी, प्लीज डोंट जज मी ओव्हर दॅट, इट वॉज सच अ मिस्टेक. मला इतकं बरं वाटलं ना की आता असं त्यांच्या बरोबर. नाही मी एकदा एका लहान मुलाला असं खूप घाबरवलं होतं, म्हणजे की अरे ती मुलं म्हणजे आई वडिलांचा मोबाईल वापरतात एवढी लहान असतात यार लिटरली, आणि ती काही कमेंट करतात, म्हणजे मे बी माहिती नसेल त्यांना त्या शिव्यांचा अर्थ पण ते कमेंट करतात. आणि मग त्या मुलाला मी आधी नीट समजवायला गेले तर तो असा वाकड्यात वगैरे गेला, मग अजून शिव्या पाठवायला लागला, मग नंतर व्हॉइस मेसेज वगैरे पाठवायला लागला. आणि खूप लहान मुलगा म्हणजे यार 6वी 7वीच्या वरचा नसेल. मग त्याला जरा मी म्हंटल की नंबर दे वगैरे वगैरे, आणि मग असंच तो लहानच होता त्यामुळे तो गणला इझिली. माझ्या एका मित्राने फोन वगैरे करून त्याला असं भीती दाखवली की यार पोलीस स्टेशन मधून बोलतोय वगैरे वगैरे आणि असं. आणि अरे त्याचा चुलता पण म्हणजे त्याचा काका नंतर बोलायला लागला, तो पण तसंच बोलत होता, म्हणजे त्याला लाज नाही वाटली की अरे आपल्या मुलाने असं काहीतरी चुकीचं केलंय, तो त्याला सपोर्टिव्ह बोलायला लागला. हे खूपच पुढे गेलं. एक्झॅक्टली, म्हणजे अगं लहान मुलं तर सोडत पण मोठे पण असे की म्हणजे यार हे असं वाटतच नाहीये. हो ना. अरे पण खूपदा असं होतं माहितीये का की पीपल जस्ट स्टार्ट अब्युजिंग इन द डीएम्स अज्युमिंग की आपण वाचत नाही, बट असं नाही, आपण सगळं वाचतो. पण मग तुम्ही रिप्लाय काय देतात, म्हणजे अशा डीएम्सला खरंच डीएम्स किंवा कमेंट्स जे असे येतात तर त्यांना काय देतात तुम्ही? अरे आणि एकदमच हाय लेवल असलं ना दिला की त्याचं नेहमीच तेच असतं. आय डोंट अंडरस्टँड. लोक बोलतात ना की मला माहित नव्हतं तू बघशील, नाही तर मी लिहिलंच नसतं. अरे म्हणजे तू उगाच तुला कुठे काही काम नाही म्हणून की तू माझ्या डीएम मध्ये राहतोय का? ऍक्च्युली त्यांना कामं नसतात, तर व्हॉट इज द पॉइंट इन सेइंग ना, व्हॉट इज द पॉइंट इन सेइंग? ते अटेन्शन मिळवण्यासाठी करतात, पण कोणत्याही मुलीला अटेन्शन मिळवण्यासाठी चुकीचं बोलणं हा कोणताच वे नाही होऊ शकत. म्हणजे त्यातून ती मुलगी शिवाच घालणार आहे तुम्हाला शेवटी. हो ना, म्हणजे आणि जज करणार, तुम्हाला चीपच बोलणार ना. मी तर सरळ लिहायला चीप आहे तू नाही यार. आणि कधी कधी यार म्हणजे एवढं डोकं हलतं ना की म्हणजे इग्नोर पण कसं करायचं असं होतं की यार याला इग्नोर तरी कसं करू, याला काहीतरी बोलणंच पाहिजे. मी आता खूप इम्प्रुव्हमेंट केलंय. आधी मला बॉदर करायचं, आता मी लाईक इग्नोर नाही ना, अजून हा बोलता ह्याला ब्लॉक, रिपोर्ट इट, स्पॅम इट. हो नाही, पण मला टू बी फ्रँक कधी कधी कसं वाटतं माहितीये का, ते सगळं मी करून नको उगाच कशा आवाजाचा गायब होतोय. कोणाचा? मला साक्षीचा आवाज नाही येतोय. माझा होतोय. मी तर आता नेटवर्क मध्ये बसते, म्हणजे यातून जास्त नेटवर्क नाहीये अरे पण आता आपण जर यांना रिप्लाईज वगैरे देतो ना, तर मग इन केस जर आपण आपला रीच अजून मोठा झाला की आपण मिलियन्सला गेलो, तर मग असे तर आपल्याला 10 टाइम्स येतील, तर मग आपण तेव्हा पण म्हणजे प्रत्येकाला रिप्लाय देणार का?
But I feel like नाही, somewhere पण- it is even our responsibility ना की we should not tolerate anything just Exactly, because आपण ignore exactly. करतोय म्हणजे किती इग्नोर करायचं ना माणसाने इन दी एंड Exactly. काहीतरी एक आणि- सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. हा आणि सी ना म्हणजे आता आपण ही आपली वर्क प्लेस आहे म्हणजे इंस्टाग्राम इज वर्क प्लेस आपल्यासाठी. जसं लोक ऑफिसला जातात तसं आपण इंस्टाग्राम वरती असतो, आपण काम करतो त्याच्यावर. सो कोणी दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन अशा शिव्या वगैरे नाही देऊ शकत ना. मग आमच्या इथे येऊन तुम्ही कशा शिव्या देताय म्हणजे जर अगं पण बाहेर असं आहे ना, And असं आहे see, ना while की शिव्या I वगैरे दिल्या agree ना, की ते कसं आहे माहितीये की जे चिखलात हात घातला की आपल्यावर पण येणार, ते असं असतं. हा राईट. माय पर्सनल ओपिनियन इज But दॅट sometimes- इग्नोरिंग इज द बेस्ट. कसं होतं जरा की ना जे भेटायचं तर खोकला. आपले पण जे फॉलोअर्स असतात ना, जे खरंच फॉलोअर्स असतात, तर ते पण म्हणजे असा एखादा कमेंट आला ना तर ते पण स्टँड घेतात आपल्यासाठी. तर मग आपण या सगळ्या मेसमध्ये पडून म्हणजे काही आपण स्वतःवर आणण्यापेक्षा ना कधी कधी असं होतं की ते फॅन्सनीच ते केलेलं चांगलं पडतं म्हणजे असं तरी मला वाटतं. I म्हणून believe in picking my fights. म्हणजे मी प्रत्येक कुत्र्याशी नाही म्हणणार बट कुठचा तरी हा, एक असतो ना जो असा exactly. डोक्यात जातो. Same here. त्याला मी काढणार. दिस इज गुड बट नॉट रिप्लाइंग टू लायकी दाखवणार मग त्याची. हा. नाही, सगळ्यांना नाहीच करायचं. I pick सगळ्यांना my fights. I pick my Exactly. fights. म्हणजे यार सगळ्यांना Okay, नाहीच okay, so- करायचं पण ओके गाईस, तर आपण असं जरा फाईट्स Guys, मधून guys, पुढे guys, जाऊ. guys, relax, cool down, cool Interview. down, cool down, होईल असं हे down. खूप जास्त होईल. Please. नेक्स्ट बहुत गर्मी हो क्वेश्चन. गई है. Yes, please next question. थोडे This लाईव्ह is क्वेश्चन definitely this यार, is आम्हाला the भडकवू debate नका. which does not have any end. तो इसका कोई end तो है नहीं. So we move to our Yeah, next. it's not every day that I get to talk to a lot of female content creators. एवढ्या मोठ्या मोठ्या. So I get it's really nice. We'll ठीक आहे, have other people are also going through this. आपण नंबर्स एक्सचेंज करूया आता. Yes. साक्षीने हा आपला एक ग्रुप असलाच पाहिजे आता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. If you get a chance to collaborate with any of the content creator in the world, so who would it be? निहारिका I आहे. know, माझ्यासाठी. साक्षी डेफिनेटली साक्षी का आंसर मोस्टली सेम होगा. तुला कसं Yeah, I got माहिती? you. I was stalking you Oh, since you had 3K followers. Oh shit, मी And बोलणारच I'm होते आता also mostly stalking same. Gavarchi Singh from lot of days. And I was confused between Neha and there is another one. You guys have kind of same हो. accent. एम सांग ना. पासन नाव आहे ना तिचं. नाही, एम पासन नाव आहे. अरे हा, फॉलो मृणाल. काय कोणाबद्दल मेकअप पण आणि करते. कसं? अगं ती नो शी इज ऑल्सो मृणाल, तुझ्या एवढेच मृणाल फॉलोअर्स ना? पण आहेत तिला. मृणाल. मृणाल. अच्छा, दिवेकर, मृणाल दिवेकर. दिवेकर. मृणाल मृणाल दिवेकर. दिवेकर. हा, शी इज फ्रॉम सातारा. बोलले मी त्याच्याशी पण. ती पण सातारचीच आहे आणि ओ I तुला used to तिचा get हा, confused नेहा आणि तिचा there. आवाज सेम वाटतो मला. सेम टू सेम एकदम. दीदी तुम्ही तुमच्या लोकांमध्ये बॅन्टर पण झालं होतं ना एक काहीतरी बावळटच्या कॉपीराईट वरून आय गेस. नाही ऍक्च्युली आमच्या दोघींमध्ये काहीच नव्हतं झालं आणि सीन काय झाला होता की ती बावळट असा प्रत्येक व्हिडिओ मध्ये युज करायची आणि मग मी एक की दोन व्हिडिओमध्ये बावळट असं म्हटले होते आणि मग त्यावेळेला काय झालं की तिचं पब्लिक तेव्हा खूप जास्त होतं. म्हणजे बेसिकली रोस्टिंगचा कॉन्टेंट तिने माझ्या आधी चालू केलाय आणि तेव्हा तिचं पब्लिक खूप जास्त होतं. इव्हन तिचे माझ्याहून जास्त फॉलोअर्स पण होते आधी. पण ते पब्लिक ऑफेंड व्हायचं. ती नाही व्हायची ऑफेंड, पब्लिक ऑफेंड व्हायचं आणि मग त्या पब्लिकला ते असं उद्देशून टाकलेलं होतं. पण ते बऱ्याच जणांना वाटलं की आमच्या दोघींमध्ये काहीतरी झालेलं होतं. तर असं काहीच आमच्यामध्ये झालेलं नाहीये. पर्सनली आम्ही एकमेकींशी बोलतो पण खूप चांगल्या लेवलला आणि कोइन्सिडेन्स म्हणजे ती माझी रिलेटिव्ह निघाली ही अजून एक वेगळी गोष्ट. सो ठीक आहे म्हणजे यार इट्स ओके. रोस्टिंग करणारे काही असं नाहीये की आम्ही पहिले आहोत किंवा ती पहिली आहे किंवा या जगात कोणीतरी एकाने सुरू केलंय. रोस्टिंग करणारी खूप जण आहेत आणि कधी कधी असं होतं की यार म्हणजे मे बी ते आमच्या गावाचा हे असेल की यार आम्ही दोघी सातारकडचे आहे सो आमचं बोलणं थोडंसं सेम आहे. ऍक्सेंट सेम येतो. काही गोष्टी आमच्या आहेत
सो हे मे बी तिकडचं असू शकतं असं मला वाटतं. पण कॉन्टेंट जर बघाल तर आमचा खूप एक्स्ट्रीमली हाय डिफरन्स असतो आमच्या कॉन्टेंटमध्ये. म्हणजे स्टाईल सेम असली तरी कॉन्टेंट खूप वेगवेगळा असतो आमच्या दोघींचाही. आणि मला वाटतं की ऍक्च्युली हे चांगलं आहे की जर माझ्या टाईपच्या अजून मुली आल्या अशा 5-6 तर मला वाटतं की यार मग अजून मजा येईल असं एकत्र मिळून एखाद्याला म्हणतात ना की एखाद्या पॉइंटला रोस्ट करायला, रोस्टिंग ऑन अ झूम कॉल. त्यात मग खरी मजा येईल. ओके, नेक्स्ट मयुरेश, who would you collaborate with? भुवम बाप. मला त्याच्यावर कसं एक गाणं करायचं आणि ऑब्विसली एक फनी वाईन तर असेलच, कारण मी त्याला बघितलं की त्याला पण एक म्युझिकची आवड आहे आणि पण तो ग्रो झाला त्याच्या या फनी कॉन्टेंटमुळे आणि त्याच्यानंतर त्यांनी ते म्युझिक त्याचं पुश केलं आणि ज्याला चांगलं एक रीच मिळालं. सो मी त्यालाच एक असं डोक्यात घेऊन ठेवलं की बाबा असं काहीतरी करणार तर मग असं करूया, कारण एक म्युझिकचं मला पहिल्यापासून आहे 11वी पासून की म्युझिक रिलेटेड काहीतरी करू. सो आता बघू, ह्याच्यानी मला एक पुश मिळतोय फक्त एका स्टेजवर जायला, ज्याच्याकडून मला एक ऑडियन्स मिळेल. अँड मराठी भाजी गवारची शेंग. सो ऍक्च्युली मला ब्लॉगिंग खूप आवडतं आणि आय एम म्हणजे सो मयुरेश सारखंच माझं पण असं इंस्टाग्राम थ्रू आय एम ट्राईंग टू बिल्ड माय युट्यूब चॅनल ब्लॉगिंगचं. आणि आय लुक अप टू फ्लाइंग बीस्ट अ लॉट, कारण तो खूप जेन्युइन हे करतो. लाईक ही कॉल्स शेट आणि असं खूप साधारण आहे आणि असं सगळं. आणि आय काइंड ऑफ रिलेट टू हिम अ लॉट, कारण मी पण असं अननेसेसरी मेकअप वगैरे नाही करत आणि हे सगळं नाही, बिकॉज आय एम नॉट कम्फर्टेबल. दॅट्स द ओनली रिझन आय एम नॉट कम्फर्टेबल. बट हा, सो आय लव्ह ब्लॉगिंग आणि मला जो ब्लॉगर ग्रो व्हायचंय खूप. सो आय एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड टू इट. नेहा. सो हो, म्हणजे मी सांगितलं की मला निहारिका NM सोबत करायला आवडेल. काइंड ऑफ मला काही गोष्टी आमच्या सेम वाटतात. एक तर निहारिका किंवा मोस्टली सेम या दोन आहेत की ज्यांच्यासोबत मला खरंच मनापासून खूप करायला आवडेल. आणि मला असं वाटतं की रिलेटेबल असतो त्यांचा कॉन्टेंट. जसं मी एखाद्या व्यक्तीला म्हणजे ज्याला आता लोक रोस्ट म्हणतात, खरं तर रोस्टिंगच्या हिशोबाने नव्हतं चालू केलं, पण जसं ते रिलेट होतं लोकांना तसा त्यांचा कॉन्टेंट रिलेट होतो लोकांना. आणि मी स्वतः त्यांच्याकडे बघून चालू केला होता माझा युट्यूब चॅनल. मी चालू केला होता तो टोटली मोस्टली सेम सारखा आहे की ज्याच्यामध्ये मल्टिपल कॅरेक्टर्स मी स्वतःच प्ले करते. आणि इंस्टाग्राम वरून मला चांगला फॅन बेस मिळाला आणि आता युट्यूब पण इव्हेंच्युअली ग्रो होतंय. मला त्या दोघींसोबत करायला प्रचंड आवडेल, कारण एकच कारण आहे की रिलेटेबल कॉन्टेंट आहे आणि मला सगळ्यात जास्त तीच अशी गोष्ट आहे की जी मला अशी खरंच मनापासून भावते की यार रिलेटेबल. तर तेवढंच आहे माझ्या साईडने. मी तुझा तो रॅप बघितलेला आणि दॅट वॉज सो कूल. म्हणजे नाही, जेन्युइनली आय वॉन्ट टू से दिस बिकॉज इट्स रिअली कूल. बाकी व्हिडिओज अदर साइड, बट तो रॅप खरंच खूप छान होता. हा, म्हणजे तो पहिला कोलॅबोरेशन सक्सेसफुल होतील. लुकिंग फॉरवर्ड की म्हणजे बोल आवाज कट होतोय आपला. यार आयफोनची बॅटरी पटापट जाते यार. म्हणजे होऊ शकतात, नक्कीच होऊ शकतात. ओके, बायंगा आयफोन रिग्रेट आहे यावरती नंतर कधीतरी झूम कॉल करूया. त्याच्याशिवाय राहत पण नाही, त्याच्याशिवाय जात पण नाही असं माझं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन की एखादी तुम्हाला रील बनवायची आहे जी 100% हिट होणार आहे, लाईक इट वुड हॅव लाईक मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ व्ह्यूज, तर तो कंटेंट काय असेल? असा नसतो कोणताच कॉन्टेंट. म्हणजे इन्स्टंट उत्तर आहे हे माझं की असा काही कोणीच सांगू शकत नाही की याला मिलियन्स जातील. तो व्हिडिओला एक्सपेक्ट करू ना, तो कधीच जात नाही. ती बोलते की असा कुठला व्हिडिओ आहे जो जाणारच आहे, तर तो जाणारच आहे. तर कॉन्टेंट तुम्ही काय घ्याल त्यात? ओके, सो ह्याचा पहिल्यांदा कॉमेडी कॉन्टेंटच घे, म्हणजे समथिंग दॅट क्रॅक्स पीपल अप. रिलेटेबल. बघितलं की एकदा नाही बघितलं की असं बरं वाटतं. म्हणजे असं आहे का काही की काहीही व्हिडिओ, कारण जर 100 मिलियन लोक बघणार असतील तर काहीतरी त्यांचं माइंड चेंज व्हावं, पोहोचवायचंय. मोटिवेशनल काहीतरी की लव्ह युअरसेल्फ, बिलीव्ह इन युअरसेल्फ. सॉरी, प्राची व्हिडिओ बनवायचा.
राईट. मी पण मग त्या सिमिलर लाईन्सवर लाईक मी क्लायमेटवर वगैरे घेईल, कारण की मला म्हणजे मी त्याबद्दल खूप वाचत वगैरे असतो आणि त्याबद्दलचा थोडाफार अभ्यास पण करतो. तर मग मला आवडेल जर हे काही मिलियन्स लोकांपर्यंत पोहोचणार असेल तर मग जे काही नॉलेज आहे जे भरपूर कमी लोकांना आहे पण ते इम्पॉर्टंट आहे काही कमिंग इयर्स मध्ये, तर मग तो कॉन्टेंट मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायला आवडेल रिगार्डिंग टू क्लायमेट. मला खरं तर सोशल मीडिया अवेअरनेसचा व्हिडिओ करायला आवडेल, जो खरंच गरजेचा आहे आणि लोकांना त्याचं महत्व, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कळल्या पाहिजेत. आणि तो मी कदाचित एक रॅप करेन, कदाचित म्हणण्यापेक्षा मोस्टली एक रॅपच करेन मी त्याच्यावर, की जो लोकांना त्यांच्या एज प्रमाणे, म्हणजे मोस्टली युथच वापरतं सोशल मीडिया, सो त्यांना ते ऐकायला पण भारी वाटेल, कुठेतरी रिलेट पण होईल. आणि नाही यार इतना भी नाही, पण ठीक आहे म्हणजे यार जे आपल्या लेवलला ड्रिल करेंगे तुम चिल करेंगे. सिरियस नोट तर मग असं सिरियस मध्ये तर मग माझं फिमेल ऑपरेशन खूपच असं सिरियस टॉपिक आहे, मला खूपच बोलावं असं वाटतं त्याच्यावरती की करून, पण ठीक आहे. तो एज इन कंटेंट क्रिएटर आप सबको इतने सारे डीएम्स आते हैं, तो सबसे वियर्ड रिक्वेस्ट क्या आई है आज तक? झाला ना या विषयावरती आपलं खूप बोलणं. हाँ ना एक्चुअली ये वाला मेल कंटेंट क्रिएटर्स दे दो, जो 2 है वो येतात उनको बोलने का चान्स नाही दिया. ऍक्च्युली बेसिक मला असं वाटतं बेसिक आहे असं की प्रत्येक म्हणजे आता आमचं ज्याला ऑडियन्स वाढतो, म्हणजे ज्याला स्टार्ट असतं ना त्याला कोण विचारत, आणि ज्याला ऑडियन्स वाढतो त्याला अननोन स्ट्रेंजर जे असतात, कधी कधी फॉलो नाही करत, ते लोक येऊन बोलतात हा ही व्हिडिओ शेअर कर, म्हणजे दे आर नॉट फॉलोइंग यू, म्हणजे काय लेणं देणं नाहीये, नाही ती व्हिडिओ रिलेटेबल आहे. हा म्हणजे द थिंग इज की पहिला कुठे होते तुम्ही, हे माझा पहिला प्रश्न. आणि आता सेकंड प्रश्न की तुम्हाला फॉलो नाही करत एकतर, आणि तू असं एक्सपेक्ट करतो की टाकू मी डायरेक्ट असंच. सो हे एक असं वियर्ड मला वाटतं खूप, म्हणजे मला कळत नाही, कारण मी सगळ्यांना रिप्लाय देतो प्रत्येक डीएम ला, तर मग असं कळत नाही या डीएम ला रिप्लाय देऊ की नको, कारण मग मी काय बोललो तर बोलेल टाकच 2-3 झालं पण होतं असं. ते आय थिंक बेसिक सगळ्यात हात पकडतात ते लोक असं करतात. मला ते हाय वाले लोक पण खूप आवडतात, म्हणजे असं कोणतरी असतं जे रोज हाय टाकतं बरं का, रोज हाय, रोज एक विल यू प्लीज रिप्लाय मी, आणि मग स्वतःच चिडतात, यू डोंट रिप्लाय मी यार, स्वतःला समजतेच काय रिप्लाय ना द्यायला, आणि असं वगैरे काय यू गॉट ऍटिट्यूड नाउ. नाही आणि इवन काही पॉझिटिव्ह मेसेजेस असतात पण त्यात पण घोळ असतो, म्हणजे ते आपल्याला मेसेज करतात की आय एम युअर बिग फॅन वगैरे वगैरे, आणि ते फॉलोच करत नसतात आपल्याला, म्हणजे अरे काय पॉइंट आहे तुमचा. सो ट्रू. आणि म्हणजे आपण थँक्यू बोलावं ना, की बरं यार कोणीतरी इतकं लिहिलंय, आपण थँक्यू बोलावं, त्याच्यानंतर विचारायला लागतं तू कुठे राहतेस, काय करतेस, आणि हे सगळं अरे यार म्हणजे मी चांगलं मन ठेवून एक्सेप्ट करते, नंतर जेवली का, हो ना, भांडी घासली का, काय घासली, सगळं डोकं फिरतं. गुड मॉर्निंग गुड नाईट, कुठे राहते वगैरे ठीक आहे की यार एक वेळ नसेल मे बी यार आता वाटलं असेल विचारावं, पण काही जण आय एम युअर बिग फॅन म्हटल्यानंतर थँक्यू म्हंटलो आपण की मग म्हणतात तुझं नाव काय, म्हणजे अरे नाही एवढं नाही झालं माझ्यासोबत. मी आधी ना माझं नावच नव्हतं टाकलं पेजवरती, कोणाला माहितीच नव्हतं माझं नाव काय असं वगैरे, त्यामुळे म्हणजे आपलं युजर नेम वेगळे, पण त्या लोकांनी एवढी कष्ट घेतलेले नसतात की ते आपल्या अकाउंटवर जाऊन आपलं खरं नाव काय ते बघतील. अरे स्टार्टिंग मध्ये आय वॉज व्हेरी नाईव्ह ना, तर मला असं खूप भीती वाटायची की बाबा आपलं नाव वगैरे, आय डोंट नो व्हॉट, आय हॅड दिस नोशन. आणि मग 1-2दा ना कुठून नाव कळलं, आणि 3-4 लोकांनी माझं फेसबुक स्टॉक करून म्हणजे फेसबुकवरचे फोटोज मला डीएम मध्ये पाठवले, म्हणजे इतकी टरकलेली ना. अरे मला पण बोलतात सी लिटिल यू, मी बोलली वेअर डिड यू गेट इट फ्रॉम ब्रो, बोलतात युअर फेसबुक मम्माज फेसबुक पेज. काय साक्षी तुला नेक्स्ट टाइम आपण परत मुलांना बोलून नाही दिलंय. हो द गर्ल गँग इज टेकिंग ओव्हर एव्हरी टाइम. एक शेवटचा तुम्हाला शायरी येतात का? त्या खूप विनोदी असतात शायरी. मला 1-2 मुलांनी पाठवलेलं आहे, इतके हसलेले रे त्याच्यावरती. काहीतरी चांद रेती काहीतरी होतं.
साक्षी नेक्स्ट टाइम तुला कोणी भांडी घासली का विचारलं ना कोणता तरी मस्तपैकी एखादं साबण एंडोर्स कर. उतना ही पैसा आएगा तेरे अरे पास. यार आय स्वेअर जेवली का काय जेवली काय कसे पप्पा कसे मम्मी कसे कोण तू अरे मी तुला थँक्यू बोलली ना बस ना आता. Okay. So I have an interesting game now. जसं की वर्ड रिप्लेसमेंट. सो तुम्हाला कुठलाही मूवी नेम किंवा कुठल्याही डायलॉग मध्ये दिलच्या ऐवजी कंटेंट रिप्लेस करायचं आहे. फॉर एक्झाम्पल कंटेंट दे चुके सनम लाईक दॅट अँड मेक शुअर इट्स फनी. कॉन्टेंट मागे मोर, कारण कॉन्टेंट नेहमी जास्तच मागत असतं. आपण जेवढंही दिलं सारखं असं वाटतं की आपण कमी करावं. ह्यानी हे लिहून ठेवलेलं, नक्की. मला क्वेश्चन्स ना रात्रीच आलेले आणि मी सगळं कोण बोलते का? नाही. बोल, माझं बोलणं झालंय का? ओके, तो लगता है यहाँ मी दिलेली गेम कोणाला काही सुचलंय का? हे बघा, त्यांनी आपल्याला क्वेश्चन्स खूप आधीच दिलेले, तर तुम्ही अरे बघितलं नाही असेल. मी एक सरप्राईज गेम पण आहे एक. मी परीक्षेच्या आधी प्रश्न नाही करत काय आता. ऍक्च्युली एकदा सिन्सिअर हो. स्टुडंट आहे तिथे असं वाटू लागलंय आता मला. हो, एकदम गुणी मुलगा आहे, एकदम सिन्सिअर. इन केस तुम्हाला कॉफी विथ करण मध्ये बोलवतं, कॉन्ट्रोवर्सी जास्त व्हायला नको म्हणून आम्ही प्रिपेअर करतो तुम्हाला. Nice. कॉन्ट्रोवर्सीज महत्वाचे असतील ना पण मग. शोलेचा डायलॉग होता आठवते का? ये हात मुझे दे दे. सांबा होतं का काय होतं ते? ठाकूर. ठाकूर हात मुझे दे दे ठाकूर. आहे अनुष्का, तुला फेमस डायलॉग ना? मुझे दे दे ठाकूर वगैरे. चल मेरे पास एक है. दिलला रिप्लेस करायचंय. अरे दिल चालते, एवढे चिटिंग थोडीशी चालते. तेरी स्माइल कितनी डेंजरस है पता है? अगर मेरे पास कंटेंट होता ना तो तेरी स्माइल पे पक्का आ जाता. साक्षी को तो सबसे लास्ट में कंटेंट मतलब लास्ट में क्वेश्चंस मिले सारे, तुम लोगों के पास कल ही थे एक्चुअली. हे मला पण सकाळी आहे का? दिस ऑल्सो. एक चुटकी मिलियन का की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. वाह, राईट. दिल सोडून सगळं रिप्लेस करणार. हे अजून एक मला एक आला. कंटेंट में तुम अपनी बेताबिया लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम. तो जिंदा फीलिंग के साथ बोलो यार. नाइस. ओके, सो नास्ती. हे वो भी है. नाही, मला काहीच सुचत नाहीये दिल वरून. कोई जर तुम्ही हा फक्त पिक्चर मला- बघितला असेल तर मला लगेच आता आठवेल. सध्या एकच भावना येतीये, कॉन्टेंट चाहता है एवढंच येत आहे माझ्या डोक्यात आणि तो मला मिळत नाहीये. कंटेंट ने कहा कंटेंट से, दिल ने कहा दिल से, बट दैट डजंट मेक एनी सेंस. ऍक्च्युली दिलचे अजून काय? कंटेंट दे चुका सनम. काही कोणीतरी कंटेंट ना मिलेगा दोबारा. कंटेंट ना मिलेगा That makes एकदा विसरला की परत कधीच नाही आठवत. कोई डाउट मत रखना. कंटेंट में Content सिकनी हुए भटिंडा की. दिल है ना एक्चुअली है जबलटचा. और कौन ओके, सा? नाइस वन. जिंदगी में ऐक ना, जिंदगी में कितनी भी कोशिश करो बनी, कोई ना कोई कंटेंट तो छूट ही जाता है. कोई ना कोई ट्रेंड तो छूट ही जाता है. राईट. बस इट. अच्छा हे खूप चालत राहील. हा, नेक्स्ट राईट. माझी बॅटरी पण संपायला आली आहे. माझी पण Android. आयफोन. दिस इज लास्ट. मनोज, जो सरप्राइज गेम प्लान किया तुम्ही, यू कॅन गो. गिफ्ट वगैरे आहेत का? Okay, तो ये game- ऍड्रेस सेंड करा. ऍड्रेस माहिती आहे ना तुला? माझा ऍड्रेस माहिती असेल तुला, विचार तू. सोर्सेस कडून घ्यावा लागेल मला ऍड्रेस. हा, पण परत please, व्हायरल you झाला can- तर मग शाहरुख खानच्या नाही, मग तू- घराखाली गर्दी होती तशी तुझ्या घराखाली मला होईल. नको, माहिती नको. आहे Then you- address मला माहिती आहे. ए बाबा शांत.
ओके, तो द गेम इज ओनली रॉन्ग आंसर्स, सिर्फ गलत आंसर एक्सेप्ट किए जाएंगे, ठीक है? तो जितना हो सके उतना गलत और फनी आंसर देना, राइट? ओके, सो मैं एक बेसिक डायलॉग बोलूं, दैट दिस वुड बी अ क्लासिक बॉलीवुड डायलॉग, 90s का कोई भी होगा, एंड आपको जो उसका एंडिंग पार्ट है उसको एक रॉन्ग तरीके से पूरा करना है, ठीक है? कोई भी एक डायलॉग होगा, वो डायलॉग को पूरा नहीं करना, बट उसका कुछ गलत पार्ट करके उसको पूरा करना है। सो लेट्स बिगिन। मुगेम्बो खुश हुआ, ठीक है? जो ये डायलॉग है मुगेम्बो खुश हुआ, तो अगर मैं आपको बोलूंगा मुगेम्बो, तो खुश हुआ नहीं बोलना है, उसके लिए आपको कुछ भी कॉमेडी वे बोलना है कि वो डायलॉग को पूरा करना है, बट उसका ओरिजिनल डायलॉग नहीं बोलना। तो who will begin first? Siddharth is my favorite. Siddharth is my favorite. So Siddharth will do first. Nice. Okay. So first one, Siddharth, for you. थप्पड़ से डर नहीं लगता साहब। थप्पड़ से डर नहीं लगता साहब। या प्लीज प्लीज प्लीज। अरे आईफोन की बैटरी जाने से लगता है। प्लीज कोई इसको ले सकता है तो लो। Okay, anyone can help you out. Anyone can help out. अगर उसे दो क्वेश्चन और लगता साहब, थप्पड़ से गर्लफ्रेंड की बेस्ट फ्रेंड, गर्लफ्रेंड की बेस्ट फ्रेंड से लगता है। वही गर्लफ्रेंड की बेस्ट फ्रेंड से लगता है। ऐसा पर्सनल एक्सपीरियंसेस इंस्टाग्राम के नए नए ट्रेंड से लगता है। अनफॉलो करने वालों से लगता है। ओके, सिद्धार्थ सबने बोल दिया है, अब तो आपको बोलना राइट। थप्पड़ से डर नहीं लगता साहब, मोटिवेशनल छपरी निब्बास से लगता है। अरे हाँ ना यार, सीरियसली उनके केस में फॉलो रहते 100K अरे गेला बस शेड ते वाले हो कसं आहे ना, शेड से लगता है। अरे यार थप्पड़ से डर नहीं लगता साहब, कसं आहे ना, शेड से डर लगता है। ए मी काय बोलतेय, माझ्याकडूनच आवाज गेलाय का फक्त? आम्हाला तुझा आवाज ऐकू येतोय। आला आला। हां ओके, सो नेक्स्ट वन। ओके, तो नेक्स्ट वन साक्षी। हम जहां खड़े हो जाते हैं। शिट यार, डिफिकल्ट आहे यार हे। अरे स्वतःवर येतं तेव्हा कळतं। हम जहाँ खड़े हो जाते हैं। वहीं से चालू हो जाता है। नहीं, हम जहाँ खड़े होते हैं हम लोग को उधर से निकाल दिया जाता है। चल चल। हम जहाँ खड़े हो जाते हैं, हेट कमेंट चालू हो जाते हैं। हम जहाँ खड़े हो जाते हैं, ट्रेंड्स वहीं से शुरू हो जाते हैं। हम जहाँ खड़े This was good one. ट्रेंड्स चालू नहीं होते, ट्रेंड्स रोस्ट करना चालू करते हैं। ट्रेंड करने का नहीं, रोस्ट करने का। ओके, ठीक है, नेक्स्ट वन। चलो ये थोड़ा इजी करते हैं। Who will be the next one? मयूरेश। Okay, मला इजी नको आहे, मला इजी नको नाही। ते तरी कर आधी। खोटं बोलला, मला खोटं इजी बोलला। पाहिजे। ओके, तो खोटं किसको बोलतोय, देना खोटं है? बोलायचं राहू ना। अरे दे मयूरेश को इजी कैच पसंद नहीं है। हाँ यार, तो मयूरेश को टफ देंगे, मयूरेश को बाद में टफ देंगे। और रिश्ते में तो हम तुम्हारे। हाँ, पड़ोस वाली आंटी लगता है। गॉसिप वाली आंटी। काय होऊ शकेल यार? रिश्ते में तो हम तुम्हारे कोई भी नहीं लगते, ना कभी भी रोज चले नॉट जाते। फनी वन। रिश्ते में तो हम तुम्हारे ब्रो झोन किए हुए लड़के, मतलब लड़के लगते हैं। ब्रो झोनच करतात मुली, तर अजून काय? किती पण गोड मुलगा असतो, ब्रो झोन। I feel attracted. Okay, तीन जोन। ब्रो झोन किए हुए लड़के लगते हैं। रिश्ते में तो हम तुम्हारे कंटेंट क्रिएटर लगते हैं। पुढचं काय? बट हमें आंसर यार, Correct हमें नहीं। आंसर जिनसे चाहिए उनसे आंसर नहीं मिल रहा है। हमें जिनसे अरे हाँ, आंसर चाहिए उनसे तो आंसर चाहिए ही। सुचत नाही यार।
अरे जिसको कुछ नहीं उस पे बहुत प्रेशर आ जाता है, बाकी लोग ऐसे टवाई के करते हाँ सही बात है। हाँ yes. मयुरेश हाँ थोड्या वेळाने You are सांगते going to take a तोपर्यंत tough one. कंटिन्यू. काय टफ पण काय कंटिन्यू गाईज. सॉरी ना आता एवढं काय रागवतोस बाबा, सॉरी बोलतो बस, रागवू नकोस. ओके मयुरेश फॉर यू. बसंती येस इन कुत्तों के सामने डैश डैश डैश. बसंती इन कुत्तों के सामने खाना मत वरना ये तुमसे मांगने लग जाएंगे. कारण माझे सगळे मित्र तसेच आहेत की खायला लागले काहीतरी तर लगेच मागायला येतात. सो आय कांट शेअर माय फूड. येस दॅट इज द ओनली थिंग दॅट आय एम स्केर्ड ऑफ. Joey doesn't share food. या ये नाचना बीचना तो ठीक है चल जाएगा, खाना नहीं आज चलेगा. ही चिकन खाया है उसने. हाँ, मंगवा चिकन लो. खिलाने. Insiders information. Insiders information. स्टोरी पे डालता है वो उसकी सारी की सारी लाइफ. ब्लॉगर है यार आता शेवटी. Okay. Next one. बड़े बड़े देशों में छोटी छोटी रील्स बनती रहती है. प्रार्थना यार, I'm not asking you. सॉरी. होस्टच आन्सर देते, होस्टच यार, आन्सर क्या देते, है? होस्ट विचारताना यार, होस्टच यार, आन्सर यार, देते. गेम आत्ताच ते कळले. म्हणतात क्रिएटर्स काहीच कामाचे नाहीयेत. चलो एक लास्ट. त्याला कळलं इंडिव्हिज्युअली आपण केवढे नाहीयेत. तू विचार बिंदास. आता मी रेडी आहे ग्रुप मध्ये. Strong together. ओके चलो एक लास्ट देता हूँ. सब एक ग्रुप डिस्कशन करके आंसर देना. डोंट अंडरएस्टिमेट द पावर ऑफ Content creators. कॉन्टेंट क्रिएटर. कंटेंट क्रिएटर्स. ओके ठीक है चलो. Here is the end of the game. Ending one. Okay. Like ending this Zoom meeting. One message that you all would like to give to your fans. See, the fans always admire you, and really, like, it's a lot, inspirational kind of thing that we should learn. And by seeing you, I guess many of you have been starting like their Instagram to making content, reels, all of them. So, what the message you like to give to your fans? कौन चालू करते पहिला? मैं फैंस बोलते ऐसा ये हो गई कि Oh, ओके. मयुरेश big चालू responsibility. करेल. मयुरेश लिहून आलाय. एक्झॅक्टली मयुरेश नाही, चालू. नाही, हे लिहून घेऊन Mayuresh, लिहून Mayuresh. वगैरे This नाही. time Mayuresh. हे लिहून वगैरे This नाही. time Mayuresh. This time मयुरेशने Mayuresh. होमवर्क केलाय सगळा. Mayuresh. मयुरेश मग तर मी- शब्द सुरू करणार आहेत. हो हो हो. सो माझ्या फॅन्सला नाही, म्हणजे माझी एक फॅमिली आहे ती, माझी जी ऑडियन्स आहे ती जी मला सपोर्ट करते, तर त्यांना एवढंच बोलेल की जी पण मी व्हिडिओ टाकेल किंवा कुठलाही क्रिएटर म्हणजे जे तुम्हाला आवडतात तर त्यांची व्हिडिओज नक्की शेअर करा. कारण तो एक शेअर असं कळत नाही कुठून कुठे ती व्हिडिओ नेतो. आणि कॉमेंट्स तर तुम्ही करतातच नेहमी जर तुम्हाला व्हिडिओ आवडते. तर असंच तुमचं प्रेम राहू दे आमच्यावरती आणि असंच सपोर्ट करा. आणि असेच कोण हेटर्स आले ह्याच्या पुढे, अजून तरी मला अजून तो असा झोन आला नाही हेटर्सचा, पण ह्याच्या पुढे कोण आले तर आता हे सगळे बोलतात की त्यांची जी फॅन आहे ती सपोर्ट करते, तर असंच आपण पण त्यांना असं मारूया तिथे कमेंट्स मध्ये. ते तुम्ही करा असं माझी इच्छा आहे. असं कुठले हेटर वगैरे आलं तर आपणच डील करूया त्याला. आणि बस असंच पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा आणि स्प्रेड स्माइल्स. हे तू लिहिलेलं सा हे नाही लिहिलेलं मी, हे का लिहू? तो वाचून बोलला ते पण तिथे पेपर पण पुढं- दिसतोय. पुढं आता एक चिपकावलंय मिनिट, कुठेतरी. एक मिनिट. अरे हे आता आम्ही काय पेपर नाही, हे बोलणार? आता आम्ही काय बोलणार? आता आम्ही काय बोलणार? हो ना, एवढं चांगलं दाखवून दिलंय. ऍडव्हान्टेज की तर पहिला मी बोलायचं बोलते सगळं. आता ऑलमोस्ट मयुरेश बोललाय. मी आता थोडस आहे ते बोलते. मी माझ्या लाईक फॉलोअर्स फॅन्स जे पण आहेत त्यांना मी झंडू बाम बोलते. सो झंडू बाम? एका रिझन मुळे बोलते मी की लाईक आपल्याला काय दुखत असेल तर आपण जसं बाम लावतो आणि बरं वाटतं, तसे ते आहेत माझ्यासाठी. लाईक जेव्हा ते लाईक जे पण नाईस करतात नाईस नाईस. सो तेव्हा खूप बरं वाटतं. तसंच म्हणून त्यांना झंडू बॉम्ब बोलते. अँड जर हा व्हिडिओ लाईव्ह जातोय तर आय लव्ह यू ऑल. असं करायला कधी भेटत नाही. सो येस आय एम डन. नाईस. Got our next promo. साक्षी ने किसको किस दी जानी है इस वीडियो में. अनुष्का. ऍक्च्युली त्या ठोकाठोकीला थांबत होते, बट ओके. सो ऍक्च्युली आय एम नॉट इन जनरल टू ऑल माय फॅन्स अँड फॉलोअर्स. आय एम रिअली ग्रेटफुल. पण
I'm not that kind of a person who also opens up or can go in their stories की thank you so much for being here या फिर oh you guys are so sweet. मला असं करताच नाही येत. म्हणजे I'm just not that kind of a person, but I just want you guys to know that I'm grateful for each and every one of you. आणि एक असं motivational हे अगर सांगायचं असलं तर there are gonna be a lot of people who are gonna try to drag you down because they just cannot see you shine. And if you're just gonna concentrate on that part, then you'll never make it. Just remember why you're doing what you're doing, and I hope it makes you all happy. Thank you. ये सब कुछ मुझे लागू हो रहा है क्योंकि आई एम फैन ऑफ each one of you right now sitting here. Okay, thank you. माझ्या मनात इतके शिव्या येतात ना त्या वरच्या माणसासाठी राग येते मला त्याच्याबद्दल. This was just a cheesy trick, ठीक है, ताकि उसका थोड़ा नेम एंड फेम हो. तो don't fall into this. Okay, सिद्धार्थ. ओके, तर मी युजली माझ्या फॅन्सला सारखं एखादी स्टोरी वगैरे टाकून एखादा मला व्हिडिओवर रिस्पॉन्स आवडला तर मी त्यांना सांगत असतो स्टोरी टाकून की तुम्ही खूप छान आहात, हे आहात, ते आहात. आता या ह्याच्यातून एवढंच सांगेल की लाईटली घ्या गोष्टी, काय नाही, मज्जा करा, सगळं काही मज्जा करा. कंटेंट 10 लोकांचा बघा, 100 लोकांचा बघा, माझा पण बघा सोबत, आणि तेच लाईटली घ्या थिंग्स, एवढंच करा बस. खुश राहा, मजा करा, कशाचा लोड नका घेऊ. घराच्या आतच मज्जा करा अजून तरी. हो हो. आणि मला कोणीतरी वॅक्सिनचा स्लॉट द्या प्लीज. वॅक्सिनचा स्लॉट नाही भेटत आहे. तुझे फॉलोअर्स 1 मिलियन होतील पण तुला वॅक्सिनचा स्लॉट नाही मिळणार. रियालिटी. अरे फॉलोअर्स को बोलो हमें वैक्सीन चाहिए, आपके घर पे वैक्सीन डिलीवर हो जाएगी. नेहा कुठे गेली? तिचं आहे नाही. मी असं ऐकतीये सगळ्यांचं. खरं आता तू सगळं गोळा be करून frank, एकदम मी- मोठं बोलणार. नाही रे यार, मला टू बी फ्रँक म्हणजे मी असं व्हिडिओज मध्ये वगैरे भरपूर बोलत वगैरे असते, रोस्ट वगैरे, तर लोकांना असं वाटतं की यार ती म्हणजे अशी ओपन आहे किंवा ती सगळं काही बोलू शकते, बट इट्स नॉट लाईक दॅट. मला नाही बोलतायत अशा वेळी तर नाहीच बोलतायत की यार म्हणतात ना की प्रेम दाखवा किंवा काहीतरी इमोशन्स शेअर करा, तर त्यावेळेला मला खरंच फ्रँकली बोलता नाही येत. बट माझ्यासाठी माझा इंस्टाग्राम फॅमिली खूप जास्त मॅटर करते. त्यांनी माझ्या लाईफमध्ये खूप चेंज केलाय, एक्स्ट्रीमली चेंज केलाय, आणि त्याचं सगळ्याचं क्रेडिट आहे ते पूर्णतः त्या लोकांना जातं. आणि खूप जास्त असं नाही बोलणार, बस थँक्यू सो मच. मला एवढं प्रेम दिलं, मला कॅपेबल समजलं तुम्ही की मी काहीतरी करू शकेन, सो त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि असंच करत राहा, आणि फॉर शुअर मला जेवढं काही माझ्या आयुष्यात मिळेल त्याच्याहून खूप जास्त देण्याचा प्रयत्न करेन. असं पण खूप प्रयत्न करते मी, म्हणजे नॉट ऑन सोशल मीडिया, पण नेहमी माझ्या लाईफ मधून पण मी खूपदा ट्राय करत असते, तर अजून पण मी त्याहून खूप 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 जास्त प्रयत्न करेल. तर मी नेहमी एकच बोलते की देवा मला एवढं दे की मला लोकांना त्याहून खूप जास्त देता येईल. सो तेवढंच आहे माझं. थँक्यू. आणि नाही, अजून काही नाही बोलता येणार. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात हार्ड पार्ट, आय लव्ह यू. हे असं बोलताना खूप असं वियर्ड वाटतं, म्हणजे जेवढं असं आईला मदर्स डेला बोलताना त्या टाइप्स मला वाटतं. सो थँक्यू सो मच. चलो गाइस, तुम लोगों को भी बहुत बहुत थैंक यू. इट वाज सो मच फन. और थैंक यू फॉर हैविंग अस. थँक्यू प्रार्थना. थँक्यू सो मच. थँक्यू. फर्स्ट टाइम होतं, मजा आली प्रार्थना. थँक्यू सो आई मच. वाज फिंगर्स क्रॉस्ड कि यार सबके एक साथ हाँ आ जाए, क्योंकि कभी कभी टाइम नहीं ज्वाइन होता या फिर मतलब बहुत सारे वो हो जाते हैं. So I was like fingers crossed कि हो जाओ एक ऐड हो जाओ. I was really waiting for Sakshi. Mayuresh made it happen. Thank you Mayuresh. Thank you Sakshi. Thank you Anushka. Actually Anushka के साथ बहुत ही informal conversation हुआ when we were planning this, and she was all thumbs up. Thank you Sid and thank you Neha. मुझे नेहा अभी तक बहुत ज्यादा शांत एंड ऑल काइंड ऑफ लगी थी, लेकिन शी इज लाइक ऑल हार्ट्स. एंड थैंक यू ऑल ऑफ यू. ऐसे रील्स बनाते रहो, हंसाते रहो, एंड वी आर ऑल देयर टू सपोर्ट.
Thank you you. so much. तुमच्या Thank you. even मनोज जी, because आपका of भी you guys शुक्रिया. we got together and that's a very Yeah, big we deal. got We to know all each we all other. got म्हणजे together. असं हे पहिल्यांदा झाल्या असं म्हणजे एवढ्या हो. क्रिएटर सोबत म्हणजे असं काहीतरी Right, लाईव्ह yeah. मला To know them more. नेहाबरोबर खूपदा बोलायचं होतं बट माझं असे गच्चच नाही आले की अरे जाऊन हिला आता काय अरे बोलायचं. मी तुला खूप आधीपासून ओळखते. लाईक मी तू आणि अथर्व जेव्हा पहिला व्हिडिओ केला होता ना तेव्हापासून मी हा. तुला ओळखते. आणि पण असं मला पण बोलायला ते कधी यार हे होत आहे ना असं इवन एक्झॅक्टली साक्षी की असं होतं की यार बोलू की नको बोलू की हो ना. नको असं होतं काय ती exactly रिप्लाय मला. देईल ती रिप्लाय देईल की नाही देईल म्हणजे ह्याच्यातच सगळं आयुष्य जातं. मी साक्षीला पण मध्ये बोलणार होते पण म्हणलं, काय माहिती आता ही कुठे राहते काय बोलते काय बोलेल काय माहिती. पण नाव Anyways, या सगळ्यामुळे आता कनेक्ट झालोय तर आता काहीतरी हो, अजून yes. भारी करूया. Yes. We are waiting Maybe a for your bomb. content Maybe a bomb collaboration. collaboration. Oh. Oh. So now we Dropping can hints. see you all together on Instagram. देखते हैं कब आप सबके साथ में एक वीडियो आती है. मनोज Great, जाके great फॉलो है कर आपने. सबको पहले. वो होता है ना पास का क्रश चैलेंज वैसे पास का कंटेंट चैलेंज कर खेलेंगे हम लोग तो. Yeah, so चलो, thank you मजा guys. आला. Bye bye. Thank you guys. all. Thank you so far. Stay Bye. safe. Bye. Charge your iPhones. Bye-bye. Bye. Bye 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 bye. Thank you Bye. once again. Thank you guys. Thank you guys. So thank you first of all that you stayed at the end of the video. Stay tuned with Paradox and we will be coming up with more videos like this. Guys, don't forget to subscribe, like, and also follow us on Instagram for more videos like this. We'll come up with new influencers and new content creators soon. Thank you. Link in the description below. Bye.